नमस्कार मंडळी, नमस्कार. मी आणि माझा मित्र रूपक लेले, मी मंदार रमेश माइंडकर आणि रूपक संजीव लेले, आम्ही दोघं आलेलो आहोत अष्टविनायकाच्या यात्रेला. पण तू म्हणाल तिथे सगळे कुठे दिसते अष्टविनायक? तिथे मला वाहन दिसत आहेत, लोक बोंबाबोंब करतायत. तुम्हाला खरं सांगतो, आम्ही अष्टविनायकाच्या यात्रेला आलो, पण खुद्द गिरगावात. आता गिरगावात अष्टविनायक? अगदी बरोबर. 2025च्या गणेशोत्सवात गिरगावातल्या 8 चाळींनी अष्टविनायकाच्या प्रतिकृती आपल्या चाळीमध्ये केल्या आहेत आणि त्या बघायला आपण चाललेलो आहोत गिरगावाच्या अष्टविनायकाला. गणपती बाप्पा मोरया. जय श्री गणेश. आनंद मित्र मंडळ हे आमचा गणेश उत्सव मंडळ आहे. हे गेल्या आम्ही 46 इयर्स पासून गणेश स्थापना इथे करतो. 1980 इयरमध्ये आम्ही हे मंडळ स्टार्ट केलं. त्यापासून आम्ही दरवर्षी बाप्पाची मूर्ती 10 दिवसासाठी ते स्थापन करतोय. कमीत कमी 100 ते 200 जण भेटून सर्व हे मंडळ आम्ही चालवतोय 46 वर्षापासून. आणि सध्या ह्या वर्षी गिरगाव गणेश उत्सव आणि त्रियोनेत्रा कंपनीच्या सौजन्याने आम्ही हे अष्टविनायकची स्थापना केली आहे. म्हणजे 8 अष्टविनायकचे 8 गणपतीचे मंदिर बनवले गिरगावमध्ये, 8 वेगवेगळ्या मंडपमध्ये. आणि त्याच्यातले रांजणगावले महागणपती हे आमच्या इकडे स्थापन केलेले आहे. हा गणपतीबद्दल मी तुम्हाला सांगू तर हा गणपतीची मूर्ती जवळपास 250 किलो शाडू माती बनवलेली मूर्ती आहे. आणि हे पूजेची मूर्ती पण शाडू माती आणि मूर्तिकारचं नाव अद्वैत संतोष मालवणकर. हे आमची बिल्डिंग जवळपास 100 वर्ष जुनी आहे. किती घर आहे तिकडे? 65 रूम्स आहेत. पण मग तुम्ही वर्गणीवर कशी जमा करता? का ऐच्छिक आहे का? तुम्हाला काय स्पॉन्सरशिप मिळते का? कसं स्पॉन्सरशिप काय म्हणत आम्ही आमच्या हिशोबाने ते पुढे पुढे आम्ही करून आणि पुढे पुढे घरवाले वर्गणी घेऊन आम्ही ते उत्सव साजरा करतो. कार्यक्रम काय असतो उत्सव तुमच्याकडे इथे? कार्यक्रम मध्ये फॅन्सी ड्रेस वगैरे होतो आमच्याकडे लहान पोरासाठी. डान्स कॉम्पिटिशन गेम्स वेगवेगळे आम्ही खेळवतो पोरांना. लाईक कॉम्पिटिशन्स लाईक रनिंग, चम्मच, आरतीची कॉम्पिटिशन, वेगवेगळी वानगी बनवून कॉम्पिटिशन करताय आम्ही. हाऊसीची गेम खेळवत आहे. तसल्याप्रमाणे हे उत्सव साजरा करत आहे. तुम्हाला कसा वाटला कन्सेप्ट जो आहे अष्टविनायक गिरगावात? हा कन्सेप्ट तुम्हाला काय वाटतं? त्यामुळे तुमचं मत सांगा मला. काय जो कोणी वयस्कर लोक असतील ते अष्टविनायकची दर्शन नाही घेऊ शकत, ते लोक इकडे येऊन दर्शन घेऊ शकतात. हे कन्सेप्ट बघून एवढा चांगला आहे की किती लोक वयस्कर लोक येऊन सांगतात की तुम्ही हे खूप चांगलं केलं. मग आम्ही तिथे जाऊ नाही शकत. तिकडे गिरगावात आम्ही दर्शन घेतले की आम्हाला अष्टविनायकाचे दर्शन झाले आम्हाला. जय गणेश. माझं नाव ज्योती कापसे आहे. माझा जन्म इथंच झाला आहे 80 साली आणि माझे एज्युकेशनही इथेच झालेलं आहे. आणि मी लहानपणीपासून इथंच वावरते. माझे दोघे भाऊ आहेत आणि माझी सोसायटी खूप जुनी आहे. म्हणजे माझ्या जन्माच्या आधीपासून मला वाटतं जवळजवळ 100-1 वर्ष जुनी आहे. आणि दरवर्षी मी गणेश उत्सवाला इथे असते. आणि 10 दिवस येतात? 10 दिवस असते. तुम्हाला काय वाटतं हा जो ही जी कल्पना राबवलेली आहे इथे, तेव्हा तुमचं काय मत आहे? खूपच सुंदर कॉन्सेप्ट आहे आणि खूपच सुंदर कल्पना आहे. आणि ते असं म्हटलं जातं की जे समजा ते येतात दर्शनाला त्यांचं समजा आपल्याला आशीर्वादच मिळतो. एक प्रकारे सुंदर कल्पना. छान. मला सांगा की तुमच्या म्हणजे बालपण इकडे तुम्ही सगळ्यांना त्यावेळेला जे कार्यकर्ते होते ते आहेत अजून येतात? हा, कार्यकर्ता सगळे आता उद्या विसर्जनाला आमचं पूर्ण कुटुंब, म्हणजे हे आमचं सोसायटी म्हटलं तर कुटुंब आहे आणि ते येतात. प्रत्येक मंडळ पुढची वाटचाल तुमचा 50वा जवळ आलाय आता, बरोबर ना? 4 वर्षांनी 50वा येईल. तुम्ही सांगितलं आता 46 आहे, तर मग काय प्लॅनिंग कसं त्याचं सुरू केलं आहे का, कसं सुरू करणार आहात, काय तुमचं काय विजन आहे? प्लॅनिंग आम्ही 40 वर्ष जेव्हा झाले तर तेव्हापासूनच करतोय.
50 वर्ष झाली आणि ह्याच्यापेक्षा पण मोठ्या प्रमाणात गणपती उत्सव करणार. ठीक आहे. आता तुमच्याकडे सगळी जास्तीत जास्त गुजराती लोकांची कम्युनिटी आहे बरोबर ना? तरी सुद्धा तुम्ही हे 46 वर्ष वगैरे करता म्हणजे. इकडे मुसलमान फॅमिली पण राहते. अच्छा. पण आमच्यासोबत गणपतीमध्ये असतात ते खूप जुने आहेत. डेकोरेशन बनवायला पण आमच्या बरोबर खूप मोठे helping hand आहे त्यांचं. अच्छा. करायला येतात. अच्छा, हेच खूप चांगलं वाटलं आम्हाला. म्हणजे गिरगावात तर हे आहेच ना आणि त्यामुळे एकच आहे. पण ते आहे, पण ते खूप बरं वाटलं आणि तुम्हालाही बरं वाटत असेल की सगळे लोक एकत्र येऊन करतात. आणि बरं, यंग मुलं असतात तुमच्या उत्सवामध्ये, अगदी 18, 19, 20 वर्षाची मुलं. आता बाहेर गेलेलं आहे. अच्छा, असतात म्हणजे त्यांचा हेल्पिंग हँड मिळतो. मी आरतीच्या टायमाला आले की तुम्हाला थांबायला जागा होती. इतकं गणपती, व्हेरी गुड. आम्हाला आनंद झाला. गणपती, तुम्हाला काय वाटतं की गणपती उत्सवात युवकांचा सहभाग कमी झालाय का? वाटतं असं? सहभाग कमी झालाय त्याचं कारण आहे त्यांच्यावर आता एज्युकेशनच्या बोजा जास्त आहे. पहिला एवढा नव्हता, पण इंटरेस्ट कमी झाला त्याचा. हो, इंटरेस्ट एवढाच आहे त्यांच्याकडे वेळ नाही. पहिला जेवढी वेळ आपल्याकडे होती तेवढी वेळ एज्युकेशन मधनं काढता त्यांना येईल. आणि आता ही जी कन्सेप्ट तुम्ही आता उभी केली आहे त्याच्यानं तुम्हाला क्राऊड किती म्हणजे क्राऊड किती वाढलाय, गर्दी किती वाढली आहे 10 दिवस ॲज कम्पेअर टू लास्ट इयर किंवा कम्पेअर टू लास्ट इयर? लास्ट इयर म्हणजे आमच्या इकडे काय हे मंडळ आमच्या बिल्डिंगच्या मधला मंडळ हा. रोडवरच्या नाही. आमच्याकडे बाहेरची पब्लिक खूप कमी आहे. हे आम्ही गिरगाव गणेश उत्सव आणि ट्रियोनेचा कॉन्सेप्ट हे केलाय आणि मार्केटिंग झाली आहे त्यामुळे खूप पब्लिक आहे. अच्छा. खूप दर्शन घेण्यासाठी खूपच माणसं. आणि तुम्हालाही बरं वाटलं असेल की भक्ती लोक ते म्हणाले तसं आता की बरेच बुजुर्ग लोक म्हणतात आम्हाला इथे गणपती दर्शन झालं, हो, येतात ना, खूप लोक आहेत. खूप जास्त पुण्य. दुपारी सकाळी ते लोक येऊन जातात पण आम्हाला भेटतात. आभार. तुम्ही जेव्हा हे सगळं करता ना, उत्सव जेव्हा आपण करतो किंवा तुम्ही लहानपणापासून सगळेजण करतात, तर प्रत्येकाला ना बाप्पाची एक मानसिक एक लगाव असतो, एक कनेक्ट इमोशन असतं. खरंच. तर तुमच्यासाठी बाप्पा काय आहे मला एका शब्दात सांगा. तर तुम्ही सांगा तुमच्याकडे बाप्पा म्हणजे एक शब्द. म्हणजे एवढे नाही नाव. तुम्ही सांगा. आपल्याला घडवणार, मार्ग दाखवणार आणि आपल्याला बुद्धीही सुद्धा देणार आहे की आपण दुसऱ्यांसाठी काय करू शकतो. बाप्पाच आपला बाप्पा आहे. गणपती बाप्पा म्हणूया. की तुमच्या सगळ्या कार्यकर्त्यांना सलाम आहे. तुम्ही सगळे मिडिल एज आहात. तुम्ही जरी म्हणत असाल तुम्हाला वेगळ्या जबाबदाऱ्या असतील, तुमच्या मुलाला जशा तुम्हालाही असतील, तर आम्ही विजयनगरवासी जे आहोत अंधेरीच्या, तुम्हाला सगळ्यांना सलाम करतो. आणि बरं वाटलं आम्हाला खूप इकडे येऊन. प्रत्येक उत्सवाबद्दल जाण्याला आम्हाला 100% आवडतं आणि 100% गुजराती सोसायटीमध्ये इतकं तुम्ही मनोभावाने करताय ना, मला खूप हे बघून आनंद झाला. आणि मी बाप्पाला अशी विनंती करतो, असं तुमचं गणेशोत्सव मंडळ वर्षानुवर्ष असंच चालू राहो आणि त्याची भरभराट हो.